रोलिंग ऍक्शन. नमस्कार दादा. आदर्श दादा पोलादे, युवा नेतृत्व, भाजप धुळे जिल्हा. आपलं स्वागत आहे विवेक दाभाडे पॉडकास्टवर. तुम्ही होकार दिला त्यासाठी थँक्यू. आणि आपण आपलं जे पॉडकास्ट आहे आपण ते घेणार आहोत. आपण आपले 5th गेस्ट आहोत, त्यासाठी मनापासून आभार. दादा, मला सर्वात आधी सांगा की आपलं बालपण कसं गेलं, म्हणजे जन्म कुठं झाला, कुठल्या कॉलेजमध्ये आपण शिक्षण घेतलं, शाळेमध्ये शिक्षण घेतलं, तिथून आपण सुरुवात करूया पॉडकास्टची. बालपण म्हणजे जन्म धुळ्यातलाच आहे. बालपण गेलं धुळ्यामध्ये. आपण गावामध्ये गल्ली नंबर 7 इथे लहानचा मोठा झालो धुळ्यामध्ये. ओके. बाकी आपलं बाहेर कुठं संबंध नाही. मी पहिली ते 8वी जैन हायस्कूल आहे केली. तिथून नंतर आमचं वरखेडे गाव आहे. वरखेडे गावामध्ये 8वी ते 10वी केली. नंतर 11वी 12वी सुद्धा वरखेडे गावात केली. आणि बाकीचं जे माझी डिग्री आहे फार्मसीची ती नगावला गंगामाई एज्युकेशन सोसायटीत केली. अच्छा दादा, आपला वडील जे होते, मी त्यांचं खूप नाव ऐकलेलं आहे खरं का, पण अनफॉर्च्युनेटली ते आज आपल्यामध्ये नाहीये. सो थोडं तुमच्या वडिलांबद्दल सांगा की तो नेमकी म्हणजे समाजसेवा काय करायचे, कशा प्रकारे करायचे, लोकांची मदत कशी करायची, थोडं ते सांगा. वडिलांचं एक होतं, फक्त वडिलांना अन्नदानाचं भरपूर हे होतं आणि समाजसेवेची भरपूर आवड होती. त्यांच्याच याच्यावर पावलावर पाऊल ठेवून आपण पुढं चाललोय. त्यांच्या एवढं तर आपलं होऊ शकत नाही काही गोष्टी, पण त्यांच्यानुसार आपण 10%, 5% तेवढं करायचा प्रयत्न करतोय आपण समाजसेवेसाठी. आपल्या वडिलांचं नाव सांगून द्या एक वेळ. वडिलांचं नाव सुनील भाऊ पोलादे. अच्छा. त्यांचा पण जन्म इथंच झालेला. त्यांचा पण जन्म धुळ्यातलाच. आम्ही प्रॉपर धुळ्याचे. अच्छा. आपलं सामाजिक कार्याचे प्रवास नेमकी कुठं सुरू झाला, मला ते ऐकायला आवडेल. सामाजिक सेवेचा प्रवास सुरू असा झाला की 2018 साली माझे वडील एक्सपायर झाले. अच्छा. तर मग वडिलांचा जे समाजसेवेचा वारसा होता तो पुढे न्यायचा होता. वडिलांनी केलेले अन्नदान, अजून सप्तशृंगी गडावर पायी जाणाऱ्यांना वडील गेल्या 35 वर्षापासून 3 दिवस आपला भंडारा महाप्रसाद चालू राहतो. तर मग ते चालू ठेवायचं. अजून मग नंतर मी वडिलांच्या नावाने स्वर्गीय सुनील भाऊ पोलादे प्रतिष्ठान एक हे स्थापन केली. त्याच्यात मग आपले सर्व मित्र परिवार वगैरे आम्ही मिळून एका समाजसेवेचे उपक्रम, दरवेळेस वडिलांची पुण्यतिथी, जयंती त्यानिमित्त आम्ही प्रत्येक वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. तर तिथून समाजसेवेचं फक्त ते वडील त्यांची जे होतं तेच वडिलांचा आपण वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. अच्छा. एक सामाजिक कार्यकर्ता तुम्ही आहात, तर काय काय अडचणी काय काय येतात आपल्याला, थोडं ते सांगा मला. अडचणी तर अशा काही येत नाही, पण जे विरोधक राहतात, विरोधक म्हणण्यापेक्षा जे आपल्या काम बघून आपल्याला जळतात हे राहतं, ते फक्त आपल्या समोर आपल्याशी एकदम अतिशय गोड गोड बोलतात. फक्त पाठीमागं की जो आपला विरोधक राहतो त्याच्याकडे ते हे करतात की नाही नाही याचं काही काम नाही असं तेवढं राहतं. बाकी आणि काही काही आपले मित्र परिवारामधले सुद्धा राहतात की ते आपल्याकडे राहतात, बाकी तिकडे जाऊन बाकीच्यांकडे आपल्याच खोडा करतात. असं. तुम्हाला राजकारणात येण्याची प्रेरणा कुठून मिळाली? राजकारणात येण्याची प्रेरणा म्हणजे आपण समाजसेवा करत राहतो, तर आपल्याला एक प्लॅटफॉर्म हवा असतो. कारण की आपण समाजसेवा फक्त करत जातो, तिथं आपल्याला कुठं काही वाव भेटत नाही, कुठं काही होत नाही. तर आपल्याला एक प्लॅटफॉर्म पाहिजे राहतो. त्याच्यामुळं समाजसेवा राजकारणात येण्याची इच्छा झाली. भारतीय जनता पक्ष तुम्ही का निवडला? मुख्य कारण मला ते. भारतीय जनता पक्ष निवडायचं कारण म्हणजे आम्ही लहानपणापासून संघात जात आलो. संघाची शाखा आमची शिवाजीनगरला भरायची, गांधी पुतळ्याला. विजय व्यायाम शाळा म्हणून होती, तिथं आमची संघाची शाखा भरायची. तर ते पहिल्यापासून संघाची शिकवण एकच आहे की हिंदुत्वाचा विचार करायचा, हिंदुत्ववादी विचार करायचा. तर मग आत्ताच्या परिस्थितीला बघायला गेलो तर जगातला भारतातला एकमेव हिंदुत्ववादी पक्ष म्हणजे आपला भारतीय जनता पक्ष. दुसरे फक्त नावाला बोलबाला आहे, बाकी कोणाचा काहीच हिंदुत्वाशी संबंध नाहीये. फक्त त्यांना मतदानासाठी याच्यासाठी ते हिंदुत्वाचा वापर करतात, बाकी सगळे पक्ष सेक्युलर आहे. तर त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष आपण निवडले. दादा, तुम्ही आता हिंदुत्वाचा विषय केलेला आहे. हिंदुत्वाच्या विरोधात खूप लोक कामं करतात, आपण बघतो ती. पण एक आरोप असा लागतो भाजपावर की भाजप फक्त हिंदू आणि मुस्लिम करते. भाजप हिंदू आणि मुस्लिम करते हे फक्त जे विरोधक यांचं बोलायचं झालं. पण आपण बघितलं आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली.
तर 75 वर्षामध्ये आपल्या हिंदूंवर झालेला अन्याय का बरं कोणी बघितला? आपला आपलं केरळामध्ये भरपूर हे झाला. काश्मीरमध्ये आपल्या हिंदुत्ववादी पंडितांना हाकलून दिलं होतं, एवढं झालं. तर त्याच्यावर का बरं कोणी आक्षेप घेतला नाही? सगळे म्हणता आम्ही हिंदुत्ववादी, पण तेव्हा का बरं कोणाला हे झालं नाही? आता भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाकडून बोलायला लागली तर सगळे पक्षाच्या विरोधात गेले. पण जेव्हा आपल्या हिंदूंना त्रास झाला तेव्हा कुठलेच पक्ष का बरं पुढे आले नाही? आता आपलं हे बोलतात तर सगळे म्हणतात की हिंदू मुस्लिम करते, आणि भारतीय जनता पार्टी कधीच कोणत्या समाजाला त्रास देत नाही, सगळ्यांना पुढे घेऊन चालणारी आहे. पण जे काही विरोधक राहतात तेच फक्त सांगतात की भारतीय जनता पार्टी हा हिंदू मुस्लिम करतो. पहिले जो आपल्या हिंदूंना त्रास झालाय तो त्रास सुद्धा बाकीच्यांनी लक्षात घेतला पाहिजे. दादा, आता मला सांगा की तुम्ही एक तरुण नेतृत्व आहात बीजेपी मध्ये. तरुणांना स्थान आहे का बीजेपी मध्ये? आवश्यक तरुणांना स्थान आहे ना, थोडा एक्सप्लेन करा या विषयाला. कारण की तरुणांना स्थान म्हणायचं गेलं तर आता आम्ही सुद्धा करतो काम, तर आम्हाला आमचे जे वरिष्ठ आहे ते सुद्धा आम्हाला वाव देत राहतात. असं नाही की मागं डावावर राहतात. आम्हाला ते चांगल्या याच्यानी संधी देतात, पुढे जायची हे करायची सर्व आम्हाला भेटतं त्याच्यामध्ये तरुणांना. असं हा. तुम्हाला आजवर सर्वात मोठं यश कोणतं मिळालं समाजसेवा करून? आजवर समाजसेवा करून यश मिळालं ते म्हणजे असं यश तर आपण म्हणू शकतो, पण की वडील जे समाजसेवा करायचे, कुठं गेल्यावर लोक एवढे म्हणतात की हा सुनील पोलाद मुलगा आहे, त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून हे करतो. जे आपलं कौतुक होतं की वडिलांचं नाव निघतं, आपलं आपलं पण नाव निघतं, आपल्या मागं वडिलांचं नाव निघतं, तेच ऐकून आपल्या मनाला भारी वाटतं. आणि एक असं वाटतं यश म्हणजे ते की वडिलांनंतर आपलं नाव निघतंय समाजसेवेच्या याच्यामध्ये, त्याला यश आपण म्हणू शकतो. आता तुम्ही तुमच्या वडिलांचा विषय काढला का? हा. तुमच्या वडिलांनी दिलेली एक शिकवण जी तुम्हाला आजही लक्षात राहते आणि तुम्ही समोरच्याला जर सांगतात म्हणजे तुम्हाला ते काम पण करते बुवा, अशी एक ऍडवाइस. वडिलांनी मला ऍडवाइस म्हणजे भरपूर काही शिकवून गेले वडील, की संघर्षाशी तोंड कसं द्यायचं, कुठल्या परिस्थितीत कसं वागायचं, प्रत्येकाशी कसं बोलायचं. पण वडिलांनी एक गोष्ट शिकवली की फक्त तो आयुष्यात माणसं कमव, बाकी काही कमवलं नाही तरी चालेल, पण आयुष्यात माणसं कमव, तुला कधीच काही कुठल्या गोष्टीचं कमतरता पडणार नाही. ही वडिलांची मला एक ऍडवाइस होती, यांचं मार्गदर्शन, आणि अजून सुद्धा आम्ही त्यांच्याच याच्याने पुढे चालतो. दादा, आपले वडील या जगात नाहीये, तुम्हाला त्यांची कुठं कमतरता भासते का? भासतेच ना, वडिलांची कमतरता प्रत्येक क्षणाला भासते, की आपण समाजात वावरताना कुठं काही केल्यावर जे आपलं कौतुक होतं ते कौतुक होतं, पण एक मला वाटतं की वडील राहिले असते तर आपलं जे कौतुक होतं ते कौतुक बघून वडिलांना सुद्धा आनंद झाला असता, की आपला मुलगा करतोय. वडिलांची थाप प्रत्येक गोष्टीत कोणती पण गोष्ट करताना वडिलांची कमतरता भासते. ती गोष्ट करून झाल्यावर कुठल्या गोष्टीत आपण अचिव्हमेंट घेतली त्याच्यात सुद्धा वडिलांची कमतरता भासते. काही गोष्ट स्टार्टिंग करताना विचार येतो की वडील राहिले असते तर आपल्याला त्यांनी ऍडवाइस दिली असते, इथं काय करायचं, इथं कुठं काय नाही, आणि विरोध जो होतो तो विरोध कमी झाला असता. कारण की पाठीमागे एक व्यक्ती भरभक्कम हात राहिल्यावर प्रत्येक गोष्टीत माणसाला अजून पुढे जायला प्रोत्साहन भेटतं. वडिलांची कमतरता आहे ही प्रत्येक क्षणाला भासते आम्हाला. वडिलांची झाली, माझा काका होते छोटू पोलादे, ते पण एक्सपायर झाले, त्यांची पण कमतरता आम्हाला भासतेच ना, आमच्या पूर्ण परिवाराला भासते. त्यांचा मित्र परिवार भेटतो काय, आपल्याला एक आशा राहते ना की आपल्याला ते सुद्धा दिसले असते. काही काकाची आणि वडिलांची कमतरता आहे आम्हाला प्रत्येक क्षणाला भासते. दादा, आम्ही बघितलंय की सोशल मीडियावर असो किंवा प्रत्यक्ष असो, तुमची एक ओळख निर्माण झालेली आहे. युवा नेतृत्व म्हणून तुमची एक ओळख निर्माण झालेली आहे एवढा लहान वयात. थोडं त्याच्याबद्दल सांगा. तुम्ही म्हणजे युवा लोकांच्या मनामध्ये तुम्ही एक स्थान निर्माण केलेलं आहे. थोडं त्याच्याबद्दल सांगा. ओळख निर्माण होणं म्हणजे जसं पण समजायला लागलं, वयात आलो, तसं आपण समाजसेवा नंतर राजकारणात याच्यात येत गेलो, त्याच्यामुळं ओळख परिचय वाढत जातो. मी वडिलांचं ऑलरेडी नाव असल्यामुळं जास्त काही हे करायची गरज पडली नाही. कुठं गेलो तर लोक लगेच म्हणतात सुनील भाऊंचा मुलगा आहे, म्हणून आपल्याला काही गोष्ट हे करायची गरज पडली नाही. आपण जी समाजसेवा करत गेलो लोकांना आवडत गेली, त्याच्यामुळे लोक आपल्याला समजायला लागले चांगलं. नाही तर माझ्या जनरेशनचे, माझ्या इच्छे मुलं हे
कॉलेज, क्लास, बाहेर फिरणं एवढ्या याच्यात गुंतून जातात. तर वय बघायला गेलं तर माझं वय जास्त नाही. किती वय आहे आमचं? माझं वय आहे 22. 22. वा. हा. आदर्श दादा, समाजातील कोणती समस्या तुम्हाला सर्वात जास्त त्रासदायक वाटते? समाजातील समस्या त्रासदायक वाटणं म्हणजे जे तरुण आहे, हम्म. तरुणांची दिशा भरपूर अशी भरकटायचे प्रयत्न होत आहे, हम्म. की तू या समाजाचा, तू या समाजाचा. समाजाचे प्रश्न वेगळे, समाज वेगळा. प्रत्येक जण हे लक्षात घेत नाही की आपण हिंदू आहे. हम्म. हिंदू सोडून त्यांना भडकवायचा प्रयत्न हा होतोय की तू या समाजाचा आहे, तू या समाजाचा आहे, तुझी ही जात आहे, तुझी ती जात आहे. ती समस्या हे वाटते मला एवढी त्रासदायक. त्रासदायक वाटते. हा, तुम्ही तरुणांचा विषय घेतला. तरुणांची अपेक्षा खूप असते युवा नेतृत्वाकडून. तुम्ही पण एक युवा नेतृत्व आहात. पण तरुणांची अपेक्षा खूप असते. मग तुम्ही त्यांच्यासाठी काय कराल? तरुणांची अपेक्षा खूप राहते म्हणजे बघायला गेलो तर मी पण एक तरुण आहे. हम्म. तर मी ज्या याच्यात राहतो ते सगळे तरुण आहे. तर तरुणांच्या अपेक्षा हे राहते की त्यांच्यासाठी काही ना काही उपलब्धता करून द्यावं. त्यांना कुठं ना कुठं त्यांच्या भविष्यासाठी ते प्लॅनिंग करत राहतात. काही ना काही राहते. आता आमच्या गावात बघायला गेलो तर एवढे तरुण आहे की प्रत्येक तरुणाची म्हणजे 100% मधून 80% तरुणांची इच्छा आहे की कोणी मिलिटरीत भरती व्हावं, कोणी आर्मीत भरती व्हावं, कोणी पोलीस भरती व्हावं. भरपूर कष्ट घेतात. पण त्यांच्यासाठी तिथं नीट वाचनालय नाहीये, लायब्ररी नाहीये. या समस्या भरपूर आहे तरुणांच्या. आणि राजकारणात तरुणाला संधी भेटली पाहिजे. कारण की तरुण हे आपल्या देशाचं भवितव्य आहे. तर मग बघायला गेलो तर तरुण हाच देशाचा बघू शकतो आणि तरुणांमध्ये राहणारच त्यांच्या समस्या अचूक मांडू शकतो पुढे. बाकीचे प्रस्थापित नेते 30-35 वर्ष झाले, हे त्यांचे वय झाले, ते तर तरुणांच्या समस्या मांडू शकत नाही ना. तरुणांच्या समस्या मांडण्यासाठी तरुणांमधलाच एक कोणीतरी पाहिजे प्रतिनिधित्व करणारा. ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी कोणता योजना तुम्ही राबवली? ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांसाठी योजना राबवल्या म्हणजे आत्ताशी तर माझी स्टार्टिंग झाली. हम्म. अजून योजना राबवणे आपल्याला पुढे जशा संधी भेटत जाईल, जसं काही ना काही येत जाईल, आपण तसं करत जाऊ. पण ग्रामीण भागातल्या लोकांना भरपूर अडचणी राहतात. आता बघायला गेलो तर रस्ते नाहीये, हम्म. पाण्याचे प्रॉब्लेम भरपूर आहे. बरोबर. अशा भरपूर अगणित अशा समस्या आहे ज्या ग्रामीण भागातल्या लोकांना फेस करायला लागतात. त्याच्यात कुठं भानगडे होता, कोणाचा काय होता आणि होतं काय, जे राजकारणी राहतात ते त्यांच्या पोयावर तूप पडून घेतात त्या गोष्टीचा. हम्म. पण तरुण पण कसं आहे, तरुण बी गरम रक्त राहतं, त्याच्यामुळे तो प्रत्येकीकडे डिवाइड होत जातो. येणाऱ्या निवडणुका आहेत दादा, डिसेंबर जानेवारी मध्ये महानगरपालिकाची. लढवण्याची तयारी आहे का? लढवण्याची तयारी म्हणजे विकास कामाच्या दृष्टीने लढवायची तयारी आहे. हम्म. जर संधी भेटली तर निश्चितच लढवा, एवढं मी सांगतो. दादा, भाजपावर अजून एक आरोप लागतो. तो आरोप असा आहे की भाजप फक्त हिंदू मुसलमान करते तर करते, पण तरुणांना त्यांचं मार्गदर्शन नीट करत नाही आणि कट्टरपंथी त्यांच्या अंगामध्ये टाकते. तुम्हाला याच्यावर काय म्हणणे? नाही, हे जे भाजपावर जो आरोप लागतोय की भाजपा हिंदू मुस्लिम करते, तरुणांना हिंदुत्वादी भडकवते, असं नाहीये. आपण बघायला गेलो कोणी कोणाला घरात जाऊन तर नाही सांगत तू हिंदुत्ववादी हे कर, की तू हिंदुत्वाशी हे कर. आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय. प्रत्येकाच्या अंगामध्ये ब्लड लाईन मध्ये हिंदुत्व हे आहेच, ते कोणाला सांगायची गरज नाही पडत. पण हिंदुत्व बघायला गेलो तर हिंदुत्व प्रत्येकाकडे. जेव्हा पण ज्या समोरच्याला वाटलं की आता आपल्या धर्मावर बाजू येते, तो तरुण हिंदुत्वाकडून लढतो. पण मग हिंदुत्वाकडून लढायचं राहिलं तर मग तरुण काय बघता की आपल्याला जर काहीच पुढे आपण हिंदुत्वाकडून लढलो, आपल्यावर काही झालं तर आपल्याला पाठिंबा कोणाचा आहे, तर भारतीय जनता पार्टीचा हिंदुत्ववाद्यांना 1001% पाठिंबा आहे. हम्म. म्हणून सर्व तरुण हिंदुत्व म्हणून भाजपाकडे बघतात आणि भाजप सुद्धा हिंदुत्ववाद्यांना प्रोत्साहन देतं. असं नाही की तू हिंदुत्वाशी हे केलं, की तू हिंदुत्व विरोधात बोलला, का तू हिंदुत्वाकडून बोलला म्हणून तू भाजपाचा. भारतीय जनता पार्टी हा प्रत्येकाची आहे. हम्म. पण बाकीच्यांच्या मनात ते होऊन गेलंय की हिंदू मुस्लिम करते, तरुणांना हिंदुत्वाविषयी भडकवते.
म्हणजे भारतीय जनता पक्ष हिंदू मुस्लिम नाही करत. हिंदू मुस्लिम करत नाही, पण आपल्यावर जो अन्याय होतो हिंदूंवर, तेव्हा सर्वात पहिले स्टँड घेणारे कोणता पक्ष आहे तर तो भारतीय जनता पक्ष आहे. दादा, आपण या पॉडकास्टच्या एंड आलेलो आहोत. हं. एक शेवटचा प्रश्न म्हणजे प्रश्न खरं तर म्हणजे एक मित्र म्हणून तुम्हाला मी प्रश्न विचारतो. वन पीस ऑफ ऍडवाइस तुम्ही काय द्या मला, प्रेक्षकांना, एक नवीन आपल्या तरुणांना काय द्या? वन पीस ऑफ ॲडवाईस तरुणांसाठी तर हेच राहील की तरुणांनी आपल्या हिंदुत्वासाठी काम करावं. हं. कुठं जात पात समाज न बघता फक्त आपण हिंदू म्हणून एकत्र यावं. जो विकास करू शकतो, ज्याच्यात विकास करायची धमक आहे, त्याच्या मागं तरुणांनी जावं. आणि मेन टॉपिक म्हणजे कुठल्याच आमिषाला बळी न पडता जो खरं त्यांच्यासाठी अर्ध्या रात्री उभा राहतो, प्रत्येकाच्या सुखादुःखात जो जातो, त्याच्या पाठीशी तरुणांनी भक्कम उभं राहावं. ही माझी तरुणांसाठी ॲडवाइस आहे. संपला विषय. हो. संपला विषय. दादा, धन्यवाद. आपलं खूप खूप मनापासून आभार.